मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत, की आपले जे काही सबस्क्रायबर्स असतात, म्हणजे आपलं जे काही YouTubeला चॅनल असतं, त्याच्यावरती आपले जे काही सबस्क्रायबर्स असतात, तर ते आपल्याला हाईड कशा पद्धतीने करून ठेवायचे. तर आपण यामध्ये हाईडची पद्धत ही कशा पद्धतीने करायची, त्याच्याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. तर व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि चॅनल नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सर्वप्रथम आपल्याला गुगल क्रोमवर येऊन आपल्या YouTube या ऑप्शनवरती क्लिक करून इथे सिम्पली आपल्याला आपल्या YT स्टुडिओमध्ये जायचंय. इथे YT स्टुडिओ म्हणजेच YouTube स्टुडिओमध्ये गेल्यानंतर इथे काही अशा प्रकारचा आपला इंटरफेस दिसेल. इथे आपण पाहू शकतो की आपले सबस्क्रायबर वगैरे दिसत आहेत आपल्याला. इथे सिम्पली आपल्याला इथे खाली सेटिंग या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सेटिंग या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे काय आपली सेटिंग ओपन होईल. तर सेटिंगच्या बदल्यात सेटिंग ही कशा पद्धतीने करायची याच्यावरती व्हिडिओ मी आता वेगळा बनवणार आहे. तर मित्रांनो सिम्पली आपल्याला चॅनल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. चॅनल या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला ॲडव्हान्स सेटिंगवर क्लिक केल्यानंतर पहिले आपल्याला मित्रांनो इथे पाहू शकतो आपण आता इथे जे काही असतं याच्याबद्दल माहिती मी तुम्हाला थोड्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर इथे सिम्पली आपल्याला थोडंसं स्क्रोल डाऊन करायचं आहे. तर मित्रांनो इथे पहिले इथे खाली आपल्याला पाहायला मिळायचे की सबस्क्रायबर ऑन किंवा ऑफ करायसाठी. तर इथे आपल्याला मॅनेज यूट्यूब सेटिंग म्हणजेच मॅनेज यूट्यूब अकाउंट या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर काही अशा प्रकारचा आपला इंटरफेस पाहायला मिळेल. तर एक नवीन पेजवर आपल्याला ओपन झालेलं दिसेल मित्रांनो. तर इथे बाकी कुठेही काही न करता आपल्याला इथे सिम्पली प्रायव्हसी या ऑप्शनवरती यायचं आहे. प्रायव्हसी ऑप्शनवरती आल्यानंतर इथे आपण पाहू शकतो की सबस्क्रायबर्स इथे सिम्पली इनेबल करून घ्या. कीप ऑल माय सबस्क्रायबर्स प्रायव्हेट म्हणजेच जे तुमचे जे काही सबस्क्रायबर्स आहेत आता इथून इनेबल म्हणजेच ते दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीला तुमचे सबस्क्रायबर्स हे दिसणार नाहीत आणि इथे जर तुम्ही ऑफ ठेवलं तर तुमचे सबस्क्रायबर्स हे तुमच्या सबस्क्रायबर्सना दिसतील. तर आशा करतो व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.